मित्रांनो नमस्कार. होळी नंतरचा दुसरा दिवस हा धुळवडीचा असतो, म्हणजे शिमग्याचा असतो. तो शिमगा देखील आटोपलेला आहे. पण महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाचा राजकीय पक्षाचा गोंधळ आणि घोळ हा अजूनही काही संपायचं नाव घेईना. त्यातही काल परवा महाराष्ट्रातील राजकारणामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या महादेव जानकरांनी अचानक यू टर्न घेऊन भारतीय जनता पक्षाच्या महायुतीमध्ये सामील झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा ट्विस्ट आणि मोठी रंजकता ही निर्माण झालेली आहे. राजकारणातील जागा वाटपाचा सस्पेंड आणि घडामोडी हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रत्येक क्षणाला, प्रत्येक तासाला आणि प्रत्येक दिवसाला हा बदलताना दिसतोय. बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व सोडलं म्हणून उद्धव ठाकरेंवर टीका करणारे व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोडणारे शिरूरचे माजी खासदार असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एकनाथराव शिंदेच्या शिवसेनेच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला होता. ते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मात्र काल हिंदुत्व वाचवण्यासाठी आणि प्रखर हिंदुत्वासाठी हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि हा प्रवेश करत असताना शिवाजीराव आढळराव पाटलांनी जी नैतिकता गुंडाळून ठेवलेली आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असलेली नैतिकता, असलेली नैतिक मूल्य हे निव्वळ पाखंड असल्याचं आणि निव्वळ थोतांड असल्याचं हे पुन्हा एकदा स्पष्ट झालेले आहेत. असो मित्रांनो, देवेंद्र फडणवीसांचे मित्र असलेले व नेहमी आय एम अ नॉट डिमांडर तर आय एम अ कमांडर असे नेहमी आपल्या भाषणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कारभाराविरुद्ध, भारतीय जनता पक्षाच्या धोरणाविरुद्ध गेल्या 5 वर्षामध्ये अतिशय सेलक्या भाषेमध्ये आणि ग्रामीण ढंगामध्ये महादेव जानकरांनी ही भारतीय जनता पक्षाला सातत्याने टीकेचं लक्ष केलेलं आहे. त्या महादेव जानकरांनी महायुतीमध्ये समावेश होणं आणि राज ठाकरेंना पुन्हा एकदा आपल्याबरोबर हे महायुतीला घ्यावं लागतं, यातून भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रातील राजकारणातील लोकसभेच्या संभाव्य विजयाबद्दल असलेली साशंकता ही निश्चित झाल्याशिवाय राहत नाही. किंबहुना असलेल्या विजयाबद्दल भारतीय जनता पक्षाच्या मनामध्ये काहीशी अस्वस्थता आहेत हे लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. एक अकेला सब पे भारी असं म्हणणारे भारतीय जनता पक्षांना महादेव जानकरांना आपल्या बरोबर घ्यावं लागतं. राज ठाकरेंना देखील आपल्या बरोबर शय्या सोबत करावी लागते आणि ज्योतिताई मेटेंना आपल्या बरोबर येण्यासाठी सातत्याने विनंती आणि आळवणी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला ही करावी लागते. यातून महाराष्ट्रातील राजकारणामध्ये 48 जागांमध्ये भारतीय जनता पक्षाला असलेल्या विजयाबद्दलचा साशंकता ही पुन्हा एकदा दृढ झाल्याचं आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. या सर्व घडामोडीतून, राजकीय घडामोडीतून महादेव जानकर यांना बारामती लोकसभेची उमेदवारी मिळेल किंबहुना ती उमेदवारी करावी लागेल अशी माहिती मिळते. विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील, अनंतराव थोपटेंचा व बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांना पर्यायाने सुनीत्रा पवारांना असलेला विरोध आणि या विरोधामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाची सीट ही धोक्यात येऊ शकते. त्यामुळे अन्य उमेदवारांच्या शोधामध्ये भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व होतं व अजित पवारांमुळे येथील बारामती लोकसभा मतदारसंघाचं गणित हे बिघडवू शकतं असा नवीन अंदाज, हा ताजा अंदाज भारतीय जनता पक्षाकडे आल्यामुळे जानकरांचा महायुतीतील समावेश करून देवेंद्र फडणवीसांनी पर्यायाने भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठा डाव टाकलेला आहे. भारतीय जनता पक्ष हा नेहमी सातत्याने इलेक्शनच्या मूडमध्ये असतो, हे यापूर्वी देखील मी सातत्याने मागच्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. 24/7 भारतीय जनता पक्ष हा फक्त निवडणूक आणि निवडणुकींचाच विचार करत असतो. आणि या सर्व राजकीय घडामोडीतून महादेव जानकरांना उद्या जर लोकसभेची उमेदवारी मिळाली तर त्यामध्ये मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाला काही अंशी तरी विजयाच्या जवळ पोहोचता येतं की नाही याबद्दल सुद्धा फार मोठी साशंकता ही निर्माण झालेली आहे. कारण थेट लढत ही बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंशी त्यांना करावी लागणार आहे. सुप्रिया सुळेंची असलेली मतदारांची कनेक्टिव्हिटी आणि सुप्रिया सुळेंचं असलेलं काम हे महाराष्ट्राच्या बारामती लोकसभा मतदारसंघात हे उठून दिसणार आहेत. त्यामुळे अजून तरी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये
महादेव जानकरांची उमेदवारी होती किंवा नाही याबद्दल मात्र अजूनही स्पष्टता नाहीत. पण एक मात्र निश्चित, भारतीय जनता पक्ष हा आपल्या बरोबर असलेल्या पाळीव प्राण्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत आणि तो राहत देखील नाहीत. तो विश्वास तो ठेवत देखील नाहीत. तुम्हाला मात्र हरियाणातील सत्ता बदलाची पार्श्वभूमी ही आठवत असेल. हरियाणातील जाट समाज भारतीय जनता पक्षावर नाराज आहेत. हे जेव्हा अंतस्थ भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जगदीश खट्टर व तेथील उपमुख्यमंत्र्यांना तातडीने हटवून दुष्यंत चौताला यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची तातडीने भारतीय जनता पक्षाने पदावरून त्यांना पदमुक्त केलेले आहेत. आणि हे करण्याचं साहस हे फक्त भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये अमित शहा आणि मोदी करू शकतात. लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मतांची गोळाबेरीज कशी करायची हे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडून शिकण्यासारखं आहे. आणि त्यातून त्यांनी जे केलं जगदीश खट्टरांच्या बाबतीत, त्यातून मी म्हणणाऱ्यांना हरियाणातील सत्ता बदलाने मोदी आणि शहाने आपली क्षमता आणि राजकीय कुवत दाखवून देत असताना समोरच्याची कुवत देखील मोदी आणि शहांनी या ठिकाणी दाखवून दिलेली आहे. त्यामुळे उद्या देशाची सत्ता टिकवण्यासाठी ते कोणताही निर्णय म्हणजे भारतीय जनता पक्ष हा घेऊ शकतात. हे हरियाणातील जगदीश खट्टर प्रकरणाने लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी या तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवती फिरताना दिसत असल्याचं एव्हाना लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी कितीही जरी आपटली तरी निर्णय घेण्याचा चेंडू आणि निर्णय घेण्याचे अधिकार हे देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टातच आहेत. गेल्या 2 वर्षातील भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील सत्तेमध्ये जे काही निर्णय झालेले आहेत ते निर्णय घेण्याचा अंतिमता अधिकार आणि अंतिमता ती फाईल ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेल्याशिवाय त्यावर निर्णयाचा शिक्कामोर्तब झालेलं नाहीत. हे एव्हाना आपल्या लक्षात यापूर्वी देखील आलेलं असेल. मित्रांनो, अजितदादांना स्वतःच्या बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवारांना उमेदवारी द्यायची की नाहीत हा निर्णय घेण्याचा अधिकार देखील अजितदादांना नाहीये. ते ठरवण्याचा अधिकार आणि तो निर्णय घेण्याचा अधिकार हा भारतीय जनता पक्षाला आहेत. कारण सुप्रिया सुळेंशी लढत देणं हे पाहिजे तितकं सोपं नाहीत. कारण सुप्रिया सुळेंशी असलेला जनसंपर्क आणि त्या तुलनेमध्ये सुनेत्रा पवारांचा असलेला जनसंपर्क हा अत्यंत त्रोटक आहेत. आणि त्यामुळे सुनेत्रा पवार ह्या सुप्रिया सुळेंसमोर तग धरू शकत नाहीत. असे अंतस्थ ताजे सर्वे आल्यामुळे अजितदादांची मात्र पुरती हारकिरी आणि पुरती नामुष्की ही बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीमुळे ही या ठिकाणी स्पष्टपणाने झालेली आपल्या समोर दिसत आहेत. त्याही पेक्षा अजितदादांनी जो निर्णय शरद पवारांच्या बाबतीत घेतलेला आहे त्या फंदफितुरीच्या निर्णयामुळे अजितदादांची बारामती लोकसभा मतदारसंघातील असलेला करिश्मा हा पूर्णपणे कमी झालेला दिसतो. अजितदादांची लोकप्रियतेला या ठिकाणी उतरंड आलेली दिसते. आणि उद्या बारामतीचा निकाल विरोधात गेल्यास मात्र अजितदादांची पुढच्या महायुतीतील भविष्यातील राजकारणामध्ये त्यांची निगोशिएशन पॉवर म्हणजे वाटाघाटीची तडजोड करण्याची जी शक्ती आहे ती शक्ती मात्र अजितदादांची या ठिकाणी संपल्यात जमा होईल हे मात्र या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे. पूर्वी देशाच्या राजकारणामध्ये काँग्रेसची चलती होती तेव्हा कुणाला तिकीट द्यायचं हे पूर्णपणे काँग्रेस पक्षाला आणि काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला तो अधिकार होता. आता मात्र ती जागा आणि ते शक्तीस्थळ हे भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे निर्माण केलेलं आहे. त्यांच्याकडे 5वी बहुमत असल्यामुळे भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांना या ठिकाणी तुच्छतेने लेखून आपल्या तालावर किंवा आपल्या कठपुतलीवर त्यांना नाचवत आहेत. भारतीय जनता पक्षातील लोकसभेच्या आजच्या 303 खासदारांवर जर आपण नजर टाकली तर आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत की भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी काँग्रेसीकरण झालेलं आहे. त्यातील भारतीय जनता पक्षाचे ओरिजिनल फक्त 134 खासदार हे मूळ भारतीय जनता पक्षाचे आहेत. काँग्रेसमधून आलेले 169 खासदार आणि विरोधी पक्षातून आलेले 77 खासदार हे भारतीय जनता पक्षाचे या ठिकाणी आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला आपल्या हुशारीपेक्षा भ्रष्ट नेत्यांना गंगा स्नान घालून प्रत्येक राज्यातील आयारामांचा अनुशेष भरून काढून
त्यावर उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीचं यशाचं गणित हे अवलंबून आहेत. आणि तीच नीती भारतीय जनता पक्ष गेल्या काही वर्षापासून आणि आजही ती या ठिकाणी राबवत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातील जागेचा तिढा हा अजूनही सुटत नसेल तर अजितदादांचे पुढचे महायुतीतील राजकारण हे मात्र या ठिकाणी बिघडत आहेत. जाणकारांनी देवेंद्र फडणवीसांना मारलेली मिठी ही जाणकारांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने अजितदादांना दिलेला धोक्याचा इशारा आहे. विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील आणि अनंतराव थोपटे यांनी पुकारलेला असहकाराचा झेंडा हा सहजासहजी बारामती लोकसभा मतदारसंघात उभा राहिलेला नाहीत. त्यातून कुठली तरी अदृश्य शक्ती या तिघांच्याही पाठीमागे उभी आहेत. त्यातून उद्याच्या अजितदादांच्या राजकारणाला देखील गर्भित असा इशारा हा भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी दिलेला आहे. एकनाथ शिंदेंना दिलेलं मुख्यमंत्रीपद आणि अजितदादांना दिलेलं उपमुख्यमंत्रीपद ही भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने टेम्पररी ऍडजस्टमेंट आहेत. हरियाणाचे मुख्यमंत्री जगदीश खट्टर व उपमुख्यमंत्र्यांना तडकाफडकी भारतीय जनता पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर बाजूला केलेलं आहे. आणि हे बाजूला केलेलं असताना महाराष्ट्रातील एकनाथ शिंदेंना आणि अजित पवारांना पुढच्या संभाव्य राजकारणाची दिलेली ही धोक्याची चाहूल आहे हे मात्र या ठिकाणी लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. बारामती व माढा मतदारसंघातील इतर मतदारसंघाबरोबरच महाराष्ट्रातील इतर मतदारसंघात काय व्हायचे आहे ते होईलच. पण विरोधी पक्षातील भ्रष्टाचाराचे वर्षानुवर्ष आरोप असलेल्या नेत्यांना भारतीय जनता पक्षामध्ये समावेश करून घेऊन प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी किती दिवस भारतीय जनता पक्षाच्या सतरांच्या उचलण्याचं काम करायचं आणि किती दिवस घरावर तुळशीपत्र ठेवून भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वाची नौका ही पुढे न्यायची असा प्रश्न या ठिकाणी स्वाभाविकपणे निष्ठावंत आणि अत्यंत प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये तालुका पातळीवर जिल्हा स्तरावर हा निर्माण झालेला आहे. हे नाकारताच येणार नाहीत. भारतीय जनतेला विशेषतः शेतकऱ्यांना आणि युवकांना आणि बेरोजगारांना किती आजचे दिन हे भारतीय जनता पक्षाच्या 10 वर्षाच्या कार्यकालात आलेले आहेत तेही सोडून द्या. त्याहीपेक्षा ज्यांनी समर्पित भावनेने भारतीय जनता पक्षाचं काम अतिशय निष्ठेने केलेलं आहे त्या भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना कधी आजचे दिन येणार आहेत, कधी त्यांना राजकीय प्रवाहामध्ये राजकीय सत्तेमध्ये त्यांना स्थान मिळणार आहेत असा प्रश्न आजही दबक्या आवाजामध्ये हा विचारला जात आहे. माजी पंतप्रधान असलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांनी संसदेमध्ये एकदा सांगत असताना विरोधी पक्षातील भ्रष्ट नेत्यांना सोबत घेऊन मला जर सत्ता मिळत असेल तर त्या सत्तेला मी चिमट्याने देखील शिवणार नाहीत. म्हणून आज भारतीय जनता पक्षातील जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षातील असलेल्या सुभेदारांकडे नजर टाकली, भारतीय जनता पक्षातील असलेल्या उमेदवारांच्या यादीवर जर नजर टाकली तर महाराष्ट्रातील मूळ भारतीय जनता पक्ष हा कुठे आहेत. आणि त्यामुळे अटलजींच्या विधानाची या ठिकाणी प्रकर्षाने आठवण झाल्याशिवाय राहत नाहीत. हा व्हिडिओ मी बनवत असताना नाशिक लोकसभा मतदारसंघातील असलेल्या जागेचा गोंधळ आणि जागा वाटपाचा तिढा हा अजून देखील सुटलेला नाहीत. परंतु आज आणि आता छगन भुजबळ हे महायुतीकडून निवडणूक लढवण्यासाठी तयार आहेत. आणि भुजबळ हे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर उमेदवारी मिळत नसेल तर कमळाच्या चिन्हावर हे निवडणूक लढवायला तयार आहेत अशा बातम्या या ठिकाणी प्रसार माध्यमामधून आणि सोशल मीडियामधून या चर्चेला जात आहेत. आणि भारतीय जनता पक्ष जर अशा नेतृत्वांना जे बाहेरच्या नेतृत्वांना जर आपल्या चिन्हावर निवडणूक लढवणार असेल तर भारतीय जनता पक्ष हा मात्र दुसऱ्याच्या भरोश्यावर आपला प्रपंच पुढे नेण्याची भूमिका ही कालही करत होता आणि आजही करत होता. किंबहुना आपला संसार दुसऱ्यांनी चालवावा अशी आगतिक भूमिका ही भारतीय जनता पक्ष उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना ही घेत आहेत. आज जर आणि उद्या जर अनेक बाहेरच्या लोकांना भारतीय जनता पक्ष उमेदवारी देणार असेल, किंबहुना नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळांना उमेदवारी देणार असेल तर घरचीला उघडी ठेवून भारतीय जनता पक्ष शेजारणीला भरजरी लुगडं नेसवणार असेल तर यातून मात्र भारतीय जनता पक्षाची पुढच्या सत्तेसाठी मिळवणारी असहाय्यता आणि आगतिकता
ही यातून स्पष्टपणाने आणि प्रखरपणाने आपल्या समोर आल्याशिवाय राहत नाहीत. बघूया पुढच्या काळामध्ये काय काय होतं ते बघण्यासाठी येणारा काळच या सर्व गोष्टींना जालिम असं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत. पण भारतीय जनता पक्षाचं आजचं राजकारण आणि भारतीय जनता पक्षाची आजच्या उमेदवारांवर नजर जर टाकली तर भारतीय जनता पक्षाचं हे पूर्णपणे काँग्रेसीकरण झालेलं आहे हे मात्र सत्य नजरेआड करता येणार नाही. तुर्तास येथेच थांबतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका.